लास्ट लेक्चर आपण बघितलेले आहे की सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक अँड डायमॅग्नेटिक दे शो द टू प्रॉपर्टीज हिअर. बघा, लास्ट लेक्चरला आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टीच्या संदर्भात ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि त्याचे मेटल्स आणि मेटल कॅटायनच्या संदर्भात आपण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. परत काही आज आपण त्याच्या संदर्भात काही एक्झाम्पल या ठिकाणी बघणार आहोत की जे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस आहे. ओके, पॅरामॅग्नेटिक. आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स कशाला म्हणायचं आहे, कारण लास्ट लेक्चरला आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टीच्या संदर्भात एक्सप्लेनेशन केलेलं आहे. यू नो दॅट व्हेरी वेल हाऊ टू जनरेट द मॅग्नेटिक फील्ड. ओके, मॅग्नेटिक फील्ड कशी जनरेट होती, मॅग्नेटिक प्रॉपर्टी कशी जनरेट होती ॲटम मध्ये. मी सांगितलेलं आहे की द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन ए स्टेशनरी ऑर्बिट. एक इलेक्ट्रॉन स्टेशनरी ऑर्बिट मध्ये काय होत असतो, रिव्हॉल्व होत असतो, आणि रिव्हॉल्व झाल्यामुळे तयार होणाऱ्या मॅग्नेटिक मोमेंटला ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असं आपल्याला म्हणायचं आहे. दुसरं आहे की इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड इट्स ओन ऍक्सिस. तो स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरत आहे म्हणून त्याला आपण स्पिन मॅग्नेटिक मोमेंट असंही म्हटलं जातं. दोघांची कॉन्ट्रीब्युशन करून टोटल मॅग्नेटिक मोमेंटचं कॅल्क्युलेशन केलं जातं. परंतु इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शनच्या कारणामुळे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ही सप्रेस होते आणि म्हणून त्या ठिकाणी आपण स्पिन मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट केले जाते. ती कशी कॅल्क्युलेट केली जाते, यू नो दॅट व्हेरी वेल. आय विल राईट द फॉर्म्युला अंडर रूट n into the n plus 2 बोर मॅग्नेटॉन हिअर. मग आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स कशाला म्हणणार आपण, लक्ष द्या इकडं. की द सबस्टन्स हिअर, आय विल राईट द सबस्टन्स हिअर, and the substance they are placed in a magnetic field. This is the south pole and one is the north pole here. एक मॅग्नेट घेतलेला आपण, दोन मॅग्नेट घेतलेला आहे, एक साऊथ पोल घेतला, दुसरा नॉर्थ पोल आपण या ठिकाणी घेतलेला आहे. पण आता हे मॅग्नेट काय करणार, मॅग्नेटिक लाईन्स क्रिएट करणार आहे. ओके, द सबस्टन्स विच क्रिएट द मॅग्नेटिक लाईन्स. मग ह्या मॅग्नेटिक लाईन्स या सबस्टन्स मधून पास होणार आहे. The magnetic lines here, I will write here the magnetic line here. या मॅग्नेटिक लाईन्स आहे, ज्या मॅग्नेटिक लाईन्स या सबस्टन्स मधून पास होत असतील. ओके, आय विल राईट हिअर द मॅग्नेटिक लाईन पासिंग थ्रू सबस्टन्स हिअर. कशामधून पास होतात मॅग्नेटिक लाईन्स हिअर, पासिंग थ्रू सबस्टन्स हिअर. That particular substance called paramagnetic in the nature. जर मॅग्नेटिक लाईन्स त्या सबस्टन्स मधून पास होत असेल तर त्याला पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असं म्हणायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा जो सबस्टन्स आहे, द सबस्टन्स विच अट्रॅक्ट मॅग्नेटिक फील्ड, विच अट्रॅक्ट टुवर्ड द मॅग्नेट. ओके, सबस्टन्स जो आहे तो मॅग्नेट कडे काय होणार आहे, अट्रॅक्ट होता असेल, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट. लक्षात ठेवा, दोन डेफिनेशन करू शकता की ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक लाईन पास करू शकता असंही तुम्ही म्हणू शकता, किंवा दुसरं जे आहे की हा सबस्टन्स या मॅग्नेटिक फील्ड कडे अट्रॅक्ट होईल असंही आपण या ठिकाणी त्या संदर्भात एक्सप्लेनेशन देऊ शकतो. की सबस्टन्स जो आहे की दोन, या बघा दोन डेफिनेशन आहे की ज्याच्यामधून मॅग्नेटिक लाईन सुद्धा पास होतात, आणि दुसरी महत्वाची गोष्ट की सबस्टन्स हा मॅग्नेटिक फील्ड कडे सुद्धा काय होऊ शकतो, अट्रॅक्ट होऊ शकतो. अशा सबस्टन्सला पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणायचं आहे. मग आता याच्यामध्ये जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, हे कंडिशन खूप महत्वाची आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर का असेल तर पर्टिक्युलर स्पेसिस ही पॅरामॅग्नेटिक असेल. ओके, लक्षात ठेवा काय लिहितो मी. तर जर स्पेसिस मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल, सबस्टन्स मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर का असेल तर तो पर्टिक्युलर सबस्टन्स किंवा स्पेसिस दे आर द पॅरामॅग्नेटिक इन द नेचर. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल, आय विल राईट हिअर द अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या जर का ही जास्त असेल तर पर्टिक्युलर सबस्टन्स, जो सबस्टन्स असेल तो त्याची मॅग्नेटिक मोमेंटची जी काही व्हॅल्यू आहे, ओके, मॅग्नेटिक मोमेंट, आय विल राईट हिअर द मॅग्नेटिक मोमेंटची जी काही व्हॅल्यू असेल दॅट इज म्यू, ही काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, बघा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे काय. सुरुवातीला दोन मॅग्नेट घेतलेले आहे आपण, एक साऊथ पोल दुसरा नॉर्थ पोल. सबस्टन्स त्याच्यामध्ये प्लेस केलेला आहे, त्या मॅग्नेटच्या लाईन्स त्या मॅग्नेटिक फील्ड मधून पास होतात म्हणून त्याला पॅरामॅग्नेटिक म्हणा. किंवा हा सबस्टन्स या मॅग्नेटिक फील्ड कडे जर का अट्रॅक्ट होत असेल तर त्याला पॅरामॅग्नेटिक म्हणा.
दुसरी महत्वाची गोष्ट, जर का अनपेअर्ड इलेक्ट्रॉन याच्यामध्ये असेल तर तो असेल पॅरामॅग्नेटिक इन द नेचर. जास्ती जर का अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या असेल तर मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची जास्त असेल. मग पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स बघा, या ठिकाणी आपण निकेल घेऊ शकतो, सॉरी क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, या ठिकाणी पॅरामॅग्नेटिक नेचर या कंपाऊंडचं, या मेटलचं जास्त आहे. लक्षात घ्या, ट्रान्झिशन मेटल मध्ये कोणत्या मेटलचं पॅरामॅग्नेटिक नेचर जास्त आहे? क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न. का? अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे. दुसरा आहे डायमॅग्नेटिक. हिअर डायमॅग्नेटिक. ओके, डायमॅग्नेटिक सबस्टन्स किंवा डायमॅग्नेटिझम म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. परत आपण दोन मॅग्नेट घेऊया, एक साऊथ पोलचं मॅग्नेट घेऊया आणि दुसरं घेऊया नॉर्थ पोल, बार मॅग्नेट. ओके, I have write the two magnet here. One is south pole, another is a north pole. मग याच्यामध्ये काय केलं आपण? एक सबस्टन्स प्लेस केला, परत एक सबस्टन्स आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे. मॅग्नेट विच क्रिएट द मॅग्नेटिक लाईन्स. परत मॅग्नेट काय करणार? मॅग्नेटिक लाईन्स क्रिएट करणार. परंतु हा जो सबस्टन्स घेतलेला आहे, या सबस्टन्स मधून या लाईन पास होत नाहीये. द लाईन विच आर नॉट पासिंग थ्रू द सबस्टन्स हियर. Okay, I will write here the magnetic lines here. ज्या मॅग्नेटिक लाईन्स असतील त्या मॅग्नेटिक लाईन्स सबस्टन्स मधून डायरेक्टली, ओके, I will write here the directly not pass. ओके, म्हणजे ज्या काही मॅग्नेटिक लाईन्स आहे त्या सबस्टन्स मधून पास होत नाहीये. ओके, जो सबस्टन्स घेतलेला आहे, जो मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलेला आहे, त्या सबस्टन्स मधून ह्या लाईन पास होत नाही आहे, म्हणून अशा सबस्टन्सला डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणायचं आहे. किंवा जो सबस्टन्स काय करेल, जो सबस्टन्स मॅग्नेटिक फील्डला, किंवा जो सबस्टन्स मॅग्नेटिक फील्डला काय करणार? रिपेल करेल. काय करेल? रिपेल करेल. त्या सबस्टन्सला डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणा. दोन्ही डेफिनेशन घेऊ शकता की जो सबस्टन्स ज्याच्यामधून मॅग्नेटिक लाईन पास होत नसतील त्याला डायमॅग्नेटिक म्हणा, किंवा असा सबस्टन्स की जो मॅग्नेटिक फील्डला रिपेल करेल त्याला डायमॅग्नेटिक म्हटलं तरी चालेल. म्हणजेच जे सबस्टन्स असतील त्या सबस्टन्स मध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स काय असेल? पेअर्ड. म्हणजे देयर इज ए नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. बघा, जे डायमॅग्नेटिक सबस्टन्स असतात त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या एकही नसते, सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतात. ओके, रिमेंबर दॅट अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या कमी असतात, म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कमी आहे, म्हणजे नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन देअर. ओके, दिस इज द डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस अँड दिस इज द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. या दोघांमधला हा एक मेन डिफरन्स की पॅरामॅग्नेटिक कशाला म्हणायचंय, डायमॅग्नेटिक कशाला म्हणायचंय. ओके, परंतु कंडिशन्स आहे बघा. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स रिगार्डिंग टू देअर नीट एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू. काही एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे याच्यामध्ये. The d orbital that containing here, the d orbital जे असेल, ओके, मेटल and metal cations. ओके, metals and metal cations असतील. metals and metal cations of d block element. जे काही d block elements असतील त्या d block element चे मेटल्स किंवा त्याचे मेटल कॅटायन्स जे असतील त्याच्या d ऑर्बिटल मध्ये जर का ते d ऑर्बिटल, एक तर दोन कंडिशन्स आहे लक्षात घ्या. d ऑर्बिटल हाफ फील्ड असेल, हाफ फील्ड असेल किंवा पार्शियली फील्ड असेल, किंवा ते पार्शियली भरलेला असेल. लक्षात घ्या कंडिशन्स काय आहेत. ट्रान्झिशन मेटल्स अँड मेटल कॅटायन्स ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट किंवा ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणा तुम्ही, त्याच्या डी ऑर्बिटल जर का हाफ फील्ड असेल किंवा पार्शियली फील्ड असेल तर अशा प्रकारचे मेटल्स आणि मेटल कॅटायन्स हे पॅरामॅग्नेटिक असतील. काय असतील? पॅरामॅग्नेटिक असतील. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स. ओके, किंवा ज्या मेटल्स आणि मेटल कॅटायन्स जे आहे डी ब्लॉक एलिमेंटचे त्याचा डी ऑर्बिटल जर का एम्प्टी असेल, रिकामा असेल किंवा कम्प्लिटली फील्ड असेल,
कम्प्लिटली काय असेल, फील्ड असेल, पूर्ण भरलेला असेल. मग याचा अर्थ D0 एम्प्टी आणि D10 कम्प्लिटली फील्ड. म्हणजे देयर इज नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट हियर. एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही आहे. म्हणून अशा प्रकारचे ट्रान्झिशन मेटल्स आणि ते मेटल कॅटायन्स हे काय असतील, डायमॅग्नेटिक असतील. ओके, रिमेंबर दॅट व्हेरी इम्पॉर्टंट शॉर्टकट ट्रिक्स रिगार्डिंग टू पॅरामॅग्नेटिक डायमॅग्नेटिक. त्या संदर्भात 2 पॉइंट्स खूप महत्वाचे आहे. एक तर ट्रान्झिशन मेटल्स आणि त्याचे मेटल कॅटायनचं डी ऑर्बिटल जर हा फील्ड असेल किंवा पार्शियली भरलेला असेल तर पॅरामॅग्नेटिक म्हणा, किंवा जर का डी ऑर्बिटल एम्प्टी आहे किंवा कम्प्लिटली फील्ड असेल तर त्याला डायमॅग्नेटिक म्हटलं तरी चालेल. सो हॅव अ लुक ॲट द पॉइंट. परत आपण या ठिकाणी उद्याच्या लेक्चरला काही एक्झाम्पल्स बघूया या टॉपिकच्या संदर्भात. पॅरामॅग्नेट डायमॅग्नेटिक सबस्टन्सच्या संदर्भात परत आपण एक्झाम्पल या ठिकाणी बघूया. सो हॅव लुक ॲट द पॉइंट.